नगरपंचायतीच्या सभागृहात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची 195वी जयंती मोठ्या उत्साहात जयंती. लोणंद शहरात नगरपंचायतीच्या सभागृहात 3 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची 195वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी नगराध्यक्ष मधुमती गालिंदे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रथमेश पुष्पहार अर्पण केला. अध्यक्षस्थानी मार्केट कमिटीचे सभापती सुनील शेळके पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख अतिथी युवा नेते प्रतीक क्षीरसागर हे होते. याप्रसंगी शिवाजीराव शेळके पाटील, रवींद्र क्षीरसागर, नगरसेविका दीपाली शेळके पाटील, सागर गालिंदे, सागर शेळके पाटील, एन.डी. क्षीरसागर, फुले जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ नगरपंचायतीचे विविध खात्याचे मान्यवर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. बातमीसाठी श्री. दिलीप वाघमारे, लोणंद. मुख्य संपादक शौकत शेख. समाज घडण्यात मोठा वाटा आहे. भारतातील पहिली मुलींची शाळा महाराष्ट्रात या ठिकाणी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली. आणि या 200 वर्षापूर्वी काय वातावरण असेल, आता एवढं वातावरण बिकट आहे, तर 200 वर्षापूर्वी कसं बिकट असेल वातावरण. आणि त्यावेळी या माईनं शेण, दगड, चपला फेकून एवढं अत्याचार सहन करून देखील दीनदलित दुबळ्या जनतेला या ठिकाणी शाळा शिकवली. आणि त्यामुळंच एक जर स्त्री शिकली तर अख्खं घरदार शिकेल या पद्धतीनं त्यांच्या शाळेत 6 मुली होत्या पहिल्या. आणि त्याच्यातून प्रत्येक समाजातलं विशेषतः दीनदुबळ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने या फुले दाम्पत्यांनी प्रयत्न केले. आज आपण या नांदगाव या ठिकाणी सावित्रीबाईंचा जन्म झाला आणि त्या पुण्यभूमीच्या तालुक्यातच आपला देखील जन्म झाला आहे. त्यामुळं इथून पुढं प्रत्येक तरुणाने देखील आणि प्रत्येक मनुष्याने देखील सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंच्या समतेचा विचार हा पुढे पुढे नेत जावा, एवढी या ठिकाणी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करून त्या ठिकाणी थांबतो. 95व्या जयंतीच्या निमित्तानं आज लोणंद नगरपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी जयंती साजरी होते. या जयंतीसाठी उपस्थित लोणंद नगरीच्या नगराध्यक्षा सौ मधुमती गालिंदे, सर्व आमचे सहकारी नगरसेवक, लोणंद नगरीतून आलेले सर्व मान्यवर, आमचे माळी समाज बांधव, या 1995वी जयंती साजरी होत असताना 195वी जयंती साजरी होत असताना खरं तर थोडंसं मागं जाऊन पाहिलं पाहिजे. अनिल साहेबांनी सांगितलं 3 जानेवारी या दिवशी सावित्रीबाईंचा जन्म नायगाव या ठिकाणी झाला. खरं तर आपण सर्वजण भाग्यवान आहोत की त्यांचा जन्म ज्या तालुक्यात झाला त्या तालुक्यातलेच आपण सर्व भूमिपुत्र आहोत. महाराष्ट्रामध्ये किंबहुना भारतामध्ये स्त्री शिक्षणाची चळवळ ज्यांनी उभी केली ते सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले. शिकल्या पाहिजेत आणि महिलांना समानतेचा दर्जा मिळाला पाहिजे. यासाठी 1848 साली 1 जानेवारी 1848 साली पुणे या ठिकाणी पहिली भिडेवाड्यामध्ये प्राथमिक शाळा सुरू केली. ती शाळा सुरू करत असताना समाजाचा प्रचंड विरोध. त्या काळात शिक्षणाला अतिशय ठराविक समाजापुरतं हे शिक्षण मर्यादित होतं. हे शिक्षण बहुजन समाजापर्यंत पोचावं आणि हा बहुजन समाज सुशिक्षित व्हावा, शिकावा, स्वावलंबी व्हावा असं काही ठराविक समाजाला वाटत नव्हतं. त्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेनं त्यांच्या पत्नीला 9व्या वर्षी, त्या 9 वर्ष असताना, आणि महात्मा फुले 13 वर्ष असताना, महात्मा फुलेंचं गाव कडगुल, तेही आपल्या जिल्ह्यातले, म्हणजे इतकी महान महापुरुष यांचा जन्म आपल्या सातारा जिल्ह्यातला आहे. त्यांच्याशी विवाह केल्यानंतर महात्मा फुलेंनी पहिलं सावित्रीबाईंना शिकवलं आणि शिक्षण ही खरं तर काळाची गरज ओळखली आणि ते शिक्षण
सावित्रीमाईंना दिलं आणि सावित्रीमाईंनी हा शिक्षणाचा सक्षमता आणण्याचं काम जर कोणी केलं असेल ते सावित्रीबाई फुलेंनी केलं. आणि आज आपण म्हणतोय दोयफुडे मॅडमनं सांगितलं की महिलांना खऱ्या अर्थानं महिलांच्या कल्याणाचा पायाच त्यांनी घातलेला आहे. त्यामुळं खंडाळा तालुक्याचा अभिमान सर्वसामान्य खंडाळा तालुक्यातील जनतेनं सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त इथून पुढच्या काळामध्ये त्यांचा आदर्श सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं. मी सावित्रीबाई फुलेंच्या कार्याला आणि त्यांच्या प्रतिमेला विनम्र असं अभिवादन करतो आणि